नमस्कार, मी अक्षरा पाटील आणि पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. बनगरवाडी भाग 2. त्या गडद झोपेतून जागा झालो. पडल्या पडल्याच उघड्या दारातून मी समोर बघितले तेव्हा दिवस पार मावळून गेला होता आणि रानातून परत येणाऱ्या मेंढरांचा गलका ऐकू येत होता. मी फार वेळ झोपलो होतो आणि अद्यापही उठावे असे वाटत नव्हते, कारण माझे पाय विलक्षण दुखत होते. दोन्ही हात डोक्याखाली घेऊन तुळ्यांकडे बघत काही वेळ मी पडून राहिलो. बाहेर मेंढरांचा गलका सारखा वाढत होता. मेंढक्यांनी घातलेल्या उंच आरोळ्या लांबून जवळून ऐकू येत होत्या. धनगरी कुत्री भुंकत होती, कोंबडे आरवत होते, माणसं बोलत होती आणि चिमण्या कावळे गोंधळ करीत होते. मघा दुपारी निर्जीव वाटणारे गाव एकदम जिवंत झाले होते. विलक्षण जोमाने हलू लागले होते. मी बाहेर आलो, पटांगणात येऊन उभा राहिलो. मी ज्या वाटेने आलो तो भालाईत आला आणि तो म्हातारा आला, त्या सर्व वाटा येणाऱ्या मेंढरांनी भरून गेल्या होत्या. खाली माना घालून ती जनावरे भराभर चालत होती. त्याच्या पायाचा दबका आवाज येत होता. धूळ उडत होती. धुळीवर शेकडो खूर उठत होते आणि खोचलेले धोतर काळेभोर धनगर खांद्यावर आडवी काठी टाकून तोंडाने चमत्कारिक आवाज करीत त्यांच्या मागून येत होते. त्या मेंढरांच्या लोंढ्यातून शेरडं होती, केसाळ कुत्री होती. पश्चिमेकडे तांबडे भडक झाले होते. पूर्वेकडे वारा वाहत होता. पांढऱ्या ढगांचे लहान सहान पुंजके तांबड्या पश्चिमेकडून निळ्या काळ्या पूर्वेकडे पसरले होते. जमिनीप्रमाणे आभाळातही पांढरी मेंढरे वाडग्याकडे चालली होती. लेकुरवाळ्या मेंढ्या धावत धावत आल्या. 8-10 दिवसांची त्यांची पोरे घरी राहिली होती. ती ढांगुळ्या पायांवर शरीरे तोलीत चालू लागली. पातळ गुलाबी जिभा बाहेर काढून कातर आवाजात ओरडू लागली. मेंढरांचा घोळका आल्याबरोबर कासेत शिरून ढुशा देऊ लागली. घरोघरी रानातून परत आलेल्या धनगरणींनी चुली पेटवल्या. काडाच्या छपरातून त्यांचा धूर आभाळात चढू लागला. मेंढके मेंढरे कोंडण्याच्या खटपटीस लागले. बघता बघता गर्द काळोख झाला. मेंढरांचा गलका, कावळे चिमण्यांची गजबज, माणसांच्या हाळ्या सारे विरून गेले. शाळेबाहेरल्या जोत्यावर पाय खाली सोडून मी बसून राहिलो. वर चांदण्या चमकत होत्या. खाली दिवे लुकलुकत होते. वाऱ्याच्या थंड झुळका येत होत्या. कुणीतरी अंधारातून आले आणि समोर एका बाजूला असलेल्या मारुतीच्या लहान देवळात दिवा लावून गेले. त्या उजेडात जाऊन भाकरी खावी आणि पोरीने दिलेल्या पाण्यातले उरलेले पाणी प्यावे असा विचार मनात आला, पण शरीराने अंमलात आणला नाही. खांबाच्या तळखड्याला टेकून मी त्या अंधाराकडे बघत बसूनच राहिलो. आता इथून पुढे 3 वर्ष माझे हेच गाव. इथेच मला राहायचे होते. या मंडळीत मिसळायचे होते. त्यांचा विश्वास, प्रेम मिळवायचे होते. प्रतिष्ठा मिळवायची होती आणि हे सारे करता करता उखणून उकिरडा झालेली, चिमण्यांच्या विष्ठेने आणि चिलटांच्या वासाने भरलेली ती शाळा नावारूपाला आणायची होती. पोरे जमवायची, त्यांना शाळेची गोडी लावायची, आपण गावात राहायचे आणि प्रतिष्ठा मिळवायची. या सर्वाला मोठी आडकाठी म्हणजे माझे पोरसब्दावय आणि किरकोळ अंगकाठी. आणि हे असे आडमुठे गाव, जिथे आजपर्यंत 10-5 मुले कधी नियमित शाळेत आलीच नाहीत, ते गाव. हे कसे जमणार? कसे निभणार? समोर पाय वाजले. मारुतीच्या देवळातल्या दिव्याचा मंद पिवळा तांबडा उजेड बाहेर आला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर कुणी काळी आकृती दिसली. मला अंधारात काहीही दिसत नव्हते. केवळ कुणीतरी जवळ आले एवढेच दिसले. मी थोडा उसकलो. कोण? मास्तर बसलाय काय? मी म्हातारबाबाचा आवाज ओळखला. होय, या. भाकरी खाल्लीस का? नाही, खाईन आता. हे दूध आणलंय बघ शेरडाचं. जोत्यावर भांडे ठेवल्याचा आवाज मी ऐकला. त्या दिशेने पुढे हात केला तेव्हा हाताला भांडे लागले.
दरम्यान आणखी कोणी अंधारातून आले आणि खाकरून खोकरून पायरीवर बसले. म्हाताऱ्याने विचारले, कोण हाय? मी हो, कारभारी. आनंदा? हां. आले का? मास्तर अंधारात बसलाय. घराकडे जाऊन चिमणी तरी आण जा. कोण मास्तर? म्हाताऱ्याला सुरुवातीपासून सगळे सांगावे लागले. कोण मास्तर? कशासाठी आला आहे? केव्हा आला आहे? कुठला? कुणाचा? या सर्वांची उत्तरे कारभाऱ्याने दिली. आनंदाने ऐकून घेतली आणि मग तो चिमणी आणण्यासाठी निघून गेला. तांब्या भांडे, दिवा, अंथरूण या वस्तू अतिशय आवश्यक होत्या. त्या मी येतानाच आणायला पाहिजे होत्या, पण ध्यानी आले नाही. आनंदा रामोशी चिमणी आणण्यासाठी निघून गेला. तो माघारा येईपर्यंत आणखी 10-12 माणसे आली आणि घोंगडी टाकून खाली धुळीतच बसून राहिली. एकमेकांच्या बोलण्यावरूनच त्यांना ओळखी पटल्या. कुणाचे तरी मेंढरू लांडग्याने मारले होते, त्याविषयीचे तपशील पुरवले गेले. ती लांडग्याची मादी कुठल्याशा तालीत व्याली आहे, तिची छावणी तिथे आहे, रात्री जाऊन मारली तर कहार चुकेल असे बोलले गेले. कुणीतरी त्याची चेष्टा केली. जनावर असे सापडणे शक्य नाही, ते नेहमी फिरत असते असे त्याचे मत पडले. आणि हे सर्व झाल्यावर पुन्हा माणसाने बातमी आणली की ते मेंढरू लांडग्याने नाही, कुत्र्यानेच मारले. ते कुत्रे अमक्या तमक्याचे आहे आणि ही घटना अमक्या तमक्याने बघितली. फेट्याचा शेव आडवा धरून आनंदा रामोशी चिमणी घेऊन आला. त्या उजेडात 12पेक्षाही अधिक माणसे धुळीत बसल्याचे माझ्या ध्यानी आले. बहुतेक सर्वांच्या अंगात अंगरखे नव्हते. बहुतेक सर्वांपाशी जाड घोंगड्या होत्या. कुणी त्या बोळा करून खाली टेकायला घेतल्या होत्या, तर कुणी अंगावर टाकल्या होत्या. क्वचित एखाद दुसरा खोळ घेऊन बसला होता. शाळेत जाऊन आनंदाने आणलेल्या चिमणीच्या उजेडात मी खाऊन घेतले आणि बाहेर आलो. कारभाऱ्याने विचारले, खाल्ली भाकरी? मी म्हणालो, हां. खाकऱ्या खोकरून अद्यापही सभा बसून होती हे कळले. एकवार आतील चिमणी बाहेर आणावी असे वाटले, पण ती वाऱ्याने राहिली नसती आणि माझ्याशिवाय कुणालाही त्याची जरुरीही वाटत नव्हती. माझ्या शेजारी बसलेला आणि बाळा म्हणून माझ्याशी बोलणारा हा पिकला म्हातारा गावचा कारभारी आहे, हे मला या वेळेपर्यंत जाणवले होते. लोक त्याचा उल्लेख कारभारी म्हणून करीत होते. काही वेळाने न दिसणाऱ्या सभेला उद्देशून कारभारी म्हातारा म्हणाला, अर मास्तर आलाय. पोरासनी धाडा उद्यापासनं शाळेत. कुणीतरी खाकरून थुंकले. हलक्या आवाजात शेजाऱ्यांशी बोलल्यासारखे कुणी बोलले. कुठं आहेत गावाला पोरं? म्हातारा आवाज चढवून म्हणाला, मग काय वांजोटाच हाय का र गाव? तसं नाही, पर साळत याला मोकळा असं पोर हाय कुठं? एक सुधीक नाही. सगळी कामातच आहेत म्हण की. नाही, पर मेंढरा माग शेरडा माग जात्यात हो. रिकाम कोण हाय? क्षणभर उलटसुलट प्रश्नांचा नि उत्तरांचा गलका वाढला. मग मी म्हणालो, 6 वर्षापुढची मुलं शेरडांमाग जातात, ती एकटी जातात का? कुठली जात्यात? रानमाळ हिंडत्यात थोरल्या भावामाग. लहानगी असली की दोघं तिघं मिळून शेरडांमाग जात्यात. मग अशी मुलं असतील ती पाठवा. त्यांना लिहायला वाचायला आलं तर काही तोटा होणार नाही, झाला तर फायदाच होईल. लांबून तमाकूने कमावलेला आवाज आला, आणि त्याला पोटा लागा. मला क्षणभर उत्तर सुचले नाही. मुले शाळेत आली तर त्यांना पोटाला कुणी घालावे कसे, हा प्रश्न मला कधी जाणवला नव्हता. लहान मुलांना आईबाप मिळवून खाऊ घालतात अशी माझी समजूत होती, पण म्हाताऱ्याने परस्पर उत्तर दिले. तो म्हणाला, पोटानं मरू लागली तर माझ्या घरी ये, जोंधळे घालीन तुला पायलीवर. बायला ज्या त्या कामात तिरकसनुबा हायच तुमचा. चांगली पंत सरकारनं शाळा दिली, मास्तर दिला, तर शिकाय काय जातंय रे तुमचं? मग मात्र सर्वांनी सूर बदलला. पोरं कुणाकुणाला पाठवता येतील त्याची चर्चा झाली. आमचा सदा येईल, आमचा म्हादा येईल, आमचा तुका येईल, यांचा सखा येईल असे करता करता 10-12 मुलं जमली. कारभारी म्हणाला, झालं का मास्तर तुझ्या मनासारखं? लाग उद्यापासनं उद्योगाला. चर्चेचा शेवट असा झाला. दरम्यान कुणी घरी जाऊन आले होते. मंडळी आत्ता जातील मग जातील म्हणून मी बसलो होतो, पण इकडच्या तिकडच्या कथा निघाल्या. पाऊस पाणी, कुरण,
मेंढरे, माझे कसे तुझे कसे हे सुरू झाले. मी हलकेच कारभाऱ्याला म्हणालो, बराय, मग मी पडू का? हा हा, पड. पोरं येत्याल सकाळी, काळजी न ग. आज जाऊन चादर हंतरली आणि धोतर पांघरून पडलो. चिमणीला निरोप दिला. बाहेर बोलणी चाललीच होती. माझा डोळा लागला. मध्ये जागा झालो तेव्हा बाहेर चांद उगवला होता आणि मंडळींपैकी कुणी चावडीत तर कुणी त्या पटांगणात बसल्या जागीच घोंगडे खालीवर घेऊन मुरगळली होती. आकाश निरभ्र होतं आणि सुरेख चांदणं पडलं होतं. बाहेर मी बराच वेळ उभा राहिलो. समोर गावाच्या कडेला 2 बुटकी छपरे होती. त्यांच्या सावल्या पडल्या होत्या. मधल्या बोळातून पलीकडच्या दगडांचा खिळगा दिसत होता आणि त्या पलीकडे मोकळे रान होते. लांबच लांब पसरलेले रान, दूर फिक्कट दिसणारी झुडपे आणि जिथे मी उन्हाचा येऊन बसलो ते लिंबाचं झाड शांत उभं होतं. त्याच्या वरच्या टोकाला 4 पांढरे शुभ्र बगळे स्तब्ध बसले होते. मला येऊन 8-15 दिवस झाले होते आणि अद्यापही शाळेत मुले येत नव्हती. शाळा भरत नव्हती. कधी एखाद दिवशी 2-3 मुले येत. तास अर्धा तास झाला की कंटाळत लघवीचे निमित्त करून बाहेर जात आणि पुन्हा परत येतच नसत. त्यातून एखादे नियमित येऊ लागले तर कधी बाप तर कधी आई येऊन भाकरी खाण्याच्या निमित्ताने बोलावून ने आणि त्याला शेरडांमागे रानात धाडून देई. टंगळमंगळ केल्याबद्दल क्वचित मुलाला दटावले तर तो रडू लागे आणि घरी असलेली त्याची आई धावून येई. बाबा, तुला लेकरं बाळ नाहीत का? मातीत बसली ती शाळा. पोरा, तू चल आपला घरी, असे म्हणून चक्क मुलाला हाताला धरून निघून जाई. अशी शाळा चालली होती. रोज मंडळी चावडी पुढल्या पटांगणात जमत. त्यांच्या पुढे ही गोष्ट काढली की म्हणत, अजून पोरासनी सवय नाही, महिना 15 दिवस जाऊ द्या. ते जाऊ देण्या वाचून मी तरी काय करू शकत होतो. दरम्यान कारभाऱ्याने एक लहानसे घर मला दिले होते. त्यात मी माझे बिराड केले, म्हणजे दगड मांडून चूल केली. रविवारी गावी जाऊन 2 भांडी-कुंडी आणली आणि हाताने करून खाऊ लागलो. एके दिवशी रात्री भाला घेऊन दादू आला. चिमणीच्या उजेडात वळकटीला टेकून मी उगाच बसलो होतो. तो आला आणि सतरंजीवर ऐसपैस बसला. हातातला भाला भिंतीच्या कोपऱ्यात ठेवून म्हणाला, हीच जागा आली म्हण की तुझ्या वाट्याला. आतापर्यंत या लोकांच्या निबर बोलण्याची सवय मला झाली होती. आदरार्थी बहुवचन हा प्रकारच त्यांना ठाऊक नव्हता. बरे, ते प्रेमाने विशेष ओळखीने असले तरी कानांना वाईट लागत नाही. पण कुणीही अनोळखी धनगराने का गा मास्तरा असे म्हटले की मला कसेसे वाटे. त्यात दादूने तसे म्हणताच ते मला फार लागले. खिशातून चिलीम काढून त्याने तमाखूने भरली. सांडू नये म्हणून पायाचा अंगठा आणि त्या शेजारचे बोट या दोन्हीच्या पकडीत ती उभी करून ठेवली आणि मोकळ्या हाताने चकचक मारून गुल पेटवला. पेटता गुल चिलमीवर ठेवून फकफक लहान झुरके मारले आणि मग धुराचा लोट सोडला. पोटात गेलेल्या कडक धुराने त्याचे डोळे ओले झाले. पहिल्या भेटीपासून या माणसाविषयी माझ्या मनात अडी निर्माण झाली होती. त्या चौकशी करता मला कळले की केवळ टिवल्या बेवल्या करून हा माणूस जगत होता. गावावर त्याचे वजन होते. तालुक्याच्या अधिकाऱ्यांपाशी उठबस होती. थोडेफार लिहायला वाचायला येत असल्यामुळे पुष्कळ वेळा त्याला गावकरी सल्ला विचारीत. नाका तोंडातून धूर सोडून त्याने चिलीम विझवली आणि पुन्हा खोलीत नजर फिरवून म्हटले, तुझ्या अगोदरचा मास्तर ह्याच खोलीत राहत होता. त्या मास्तराने गावात काही खवडव केली म्हणून त्याला मार बसला. गावातल्या लोकांनी त्याला बेदम मारलं असे मी उडत उडत ऐकले होते. त्याची आठवण होऊन पोटातून भीतीची कळ उठली. तरीही तोंडावर काहीही न दाखवता मी म्हणालो, असं का? पण माझा आवाज घाबरलेल्या मेंढरासारखा झाला होता. नीट नोकरी करायची सोडून गावात दादागिरी करायला लागला. पार चुलीपर्यंत पोचला आमच्या. मी ताकीद दिली 2-4 वेळा. म्हणलं, आमच्या बायांकडं पोरी बाळींकडं डोळा उचलून बघू नकोस, गोष्ट बरी होणार नाही. पण ऐकलं नाही त्यानं. त्याला वाटलं मी सरकारी नोकर हाय, ही एडी धनगर माझं काय करणार, ह्या मरणानच मेलं फुकाट. एवढे बोलून त्यानं आपला निबरट चेहरा खुशीनं उजाळला आणि आपले तांबडे डोळे माझ्यावर फिरवले. मी दबकून गेलो, सावरून बसलो. कोपऱ्यातला भाला घेऊन त्याने जवळ ठेवला आणि पुन्हा म्हटले, असाच बसला होता.
हीच येळ. मी आलो आणि एक नाही दोन नाही, सरळ हा भाला उलटा घेऊन ठोकला पडस्तवर. धोतर वल्ल झालं त्याचं. माझं पाय धरायला लागला, रडायला लागला. पण मी रागाला गेलेलो. 10-5 टोलं हाणून तो जेव्हा जमिनीवर निश्चित पडला, तेव्हा म्हणालो, मुकाट पोरं शिकीव गावात. तगेपणा करायला लागलास तर भोगसून मारीन जीव. चिमणीचा तांबडा उजेड बालट्याच्या हाडक्या तोंडावर पडला होता. मिशा पिंजारल्या होत्या आणि विडीने काळा पडलेला ओठ त्याने फारोळ्या दातांखाली दाबला होता. मला काय बोलावं हे सुचेना. अभावितपणे हॅ हॅ करून मी हसलो आणि दरवाजाकडे पाहिले. यावेळी कुणीतरी यावे असे मला वाटले, पण बाहेर दाट काळोख होता. मिशा साफ करून दादू म्हणाला, हसू नकस मास्तरा, ही हसण्यासारखी गोष्ट नाही. तू नवा आला आहेस, नीट आपलं काम कर. गावात चबाढप करू नकोस. पोरं साळत आली तर त्यासनी शिकव. गावाला शिकवायच्या भानगडीत पडू नकोस. जमिनीवर ठेवलेली चिलीम, छापी, चकमक उचलून त्याने गोल अंगरक्याच्या खिशात घातली. भाला उचलला आणि छाती काढून तो बाहेर पडला. अंधारात दिसेनासा झाला. काही वेळ मी गप्प बसून राहिलो. माझ्या कपाळावर घाम आला होता. श्वास चोरटा झाला होता. पटकन उठून दार दडपावे आणि कडी घालावी असे मनात आले, पण ही क्रिया माझ्या हातून घडली नाही. खोलीतील घोंगड्यावर मी पालथा पडलो. काही वेळ गेला आणि उघड्या दारातून कुणी आत आल्यासारखे वाटले. माझ्या मानेवरचे केस उभे राहिले. भीतीची सनक मणक्यातून गेली. झटकन उठून बसलो आणि समोर बघू लागलो. बाहेरच्या काळोखातून 20-22 वर्षाचा एक दांडगा दुंडगा माणूस आत आला आणि मुकाट्याने उमऱ्यालगत भिंतीला टेकून बसला. तो माझ्या ओळखीचा नव्हता. आजपर्यंत मी गावात त्याला कधी बघितले नव्हते. घोगऱ्या आवाजात मी विचारले, कोण आहे? मी आयबू. मला काही बोध झाला नाही. पावसाने भिजणाऱ्या कुत्र्यासारखा आत येऊन बसणारा हा आयबू कोण हे माझ्या लवकर ध्यानात आले नाही. तो मात्र गुडघे उभे करून आणि हाताची मिठी त्याच्याभोवती घालून गप्प बसला होता. मग त्याने तोंड वळून माझ्याकडे बघितले. चिमणीच्या उजेडात त्याचे बारीक डोळे, हसरा चेहरा मी बघितला. इथलाच का? नाही, मी ऐकतपूरचा. ऐकतपूरचा? लांब आलास इकडं. कुणाकडे उतरला आहेस इथं? आयबूने डोक्यावर दाबून बसलेली टोपी काढली आणि खाली जमिनीवर ठेवली. दोन्ही हातांचे तळवे जोडून सर्व खोलीतून नजर फिरवली आणि म्हटले, मला कुणी नाही. पोटामागं गावोगाव हिंडतो. आज इथं आलो. मास्तर एकलाच आहे शाळेत. जा त्याच्या सोबतीला असं लोकांनी सांगितलं, म्हणून आलो. आणि त्याची माझी ओळख अनेक दिवसांची, अनेक वर्षाची आहे असे मला वाटले. फुगीर गालांचा आणि तांबड्या नाकाचा आयबू का हिंडत असेल, कसा जगत असेल याचा विचार मला करावा लागला नाही. तू गाव का सोडलास? इथे नेमका कसा आलास? काय करणार आहेस? कुठे राहणार आहेस? अंगावरच्या कपड्यांशिवाय तुझ्यापाशी दुसरे काहीही कसे नाही? हे प्रश्न मला विचारावे लागले नाहीत. अंगातल्या कुडत्याच्या चिरफाळ्या झालेल्या मुसलमानी चोळणा घालणाऱ्या आयबूची आणि माझी भाषा जास्त झालीच नाही. सकाळच्या न्याहारीसाठी ठेवलेली एक भाकरी मी काढली. वर थोडे तिखट आणि तेल घातले आणि ती त्याच्या हाती दिली. बसला त्याच स्थितीत त्याने एका हातावरती बोल बोल म्हणता संपवली. मटमट आवाज करणारे त्याचे तोंड गप्प झाले. तांब्या भरून दिलेले पाणी तो ओंजळ लावून प्याला. उंबऱ्याच्या खाली उतरून चूळ खळबळून आला. भिंतीला लागून त्याने तो मोकळा तांब्या पालता घातला आणि बाहीला तोंड पुसून परत इकडे तिकडे बघत पहिल्यासारखा बसून राहिला. आड्याकडे बघत मीही 5-10 मिनिटं वळकटीला टेकून पडलो होतो आणि आयबूचे जड श्वास ऐकू येऊ लागले. त्याच स्थितीत गुडघ्यात मान घालून तो झोपला होता. निवारा मिळाला. पाणी पिण्यापुरती भाकरी मिळाली. गडद झोप लागली. मी खालचे घोंगडे काढून त्याच्याकडे टाकले. ते अंगावर पडताच तो जागा झाला. जड झालेल्या डोळ्यांनी त्याने एकवार माझ्याकडे आणि एकवार त्या घोंगड्याकडे बघितले. मी चादर अंथरून त्यावर पडतो आहे हे ध्यानी येताच त्याने घोंगडे घेतले. अर्धा भाग खाली घेतला, अर्धा अंगावर घेतला. दूध भात खाऊन मांजर झोपते तसा आयबू झोपला. बेताबेताने घोरू लागला.
भाला वागविणाऱ्या त्या दादूला यापुढे मुळीच भीक घालायची नाही असा निश्चय मी स्वतःशी केला. मुळात मी भित्रा माणूस मुळीच नव्हतो. गेल्या एवढ्या टिचभर आयुष्यात मी अनेक भलेबुरे अनुभव घेतले होते. सामान्य मुलाच्या वाट्याला क्वचित येईल असले आयुष्य भोगले होते. पण त्या मानाने हा अनुभव वेगळा होता, म्हणून एकदम मी गांगरून गेलो. पण त्या गांगरण्याची उलटी प्रतिक्रिया म्हणूनच की काय, विलक्षण बेडरपणा माझ्यात आला आणि वारा येण्यासाठी खोलीचे दार मोकळे सोडून आयबू इतक्याच निष्काळजी मनाने मीही गडद झोपी गेलो. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.